नमस्कार मंडळी, कोकणकर नम्रता ब्लॉग या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आहे ना एक साधी आणि सोपी पद्धतीने एक रेसिपी बनवणार आहे, ते म्हणजे पालकचं सूप। एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने, कारण एकदम म्हणजे काहीतरी वेगळं असं खाऊसं वाटत होतं, तर विचार केला की आणि एकदम पौष्टिक असं, ज्यामुळे आपल्याला काही त्राससुद्धा होणार नाही। तर विचार केला पालकाचं सूप बनवून पिऊया। तर त्यासाठी आहे ना सर्वात पहिलं मी बाजारातून पालकची एक जुडी आणली। त्यानंतर ती पालक आपण आहे ना चांगलं बारीक हे करून घ्यायचं आणि ते आहे ना मिठाच्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटासाठी तसंच ठेवून द्यायचं, जेणेकरून आहे ना पालकावरती जर छोटेसे असं किडे वगैरे असतील ना तर ते मरून जातील। आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर आहे ना हे भाजी आहे ना स्वच्छ 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। सर्वात पहिले आहे ना मिठाच्या पाण्यामध्ये ही भाजी ठेवून देऊया आपण। पालक चांगलं एकदम म्हणजे चिरून घेऊ। तर मी आहे ना पालक एकदम असं आहे ना पालकाचे दांडे सुद्धा घेतलेले आहेत, एकदम असे कोवळे दांडे आहेत, लवकर तुटतात। तर आता आपण आहे ना ह्यामध्ये ना पाणी टाकून घेऊया आणि 1 चमचाभर आहे ना मीठ टाकून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटं आहे ना त्या पाण्यामध्ये हे चांगलं ठेवून देऊया, जेणेकरून त्याच्यावरती जर काही किडे वगैरे असतील ना बारीक तर ते मरून जातील। आता आपण आहे ना हा पालक चांगला आहे ना 10 मिनिटं तरी आहे ना पाण्यामध्ये उकळून घेऊया, चांगलासा शिजवून घेऊया। आणि आपल्याला ना पालकाची पूर्ण पेस्ट करायची आहे, त्यामुळे आपण पालक आहे ना 5 ते 10 मिनिटं चांगलं पाण्यामध्ये आहे ना शिजवून घेऊ। तर आपण आहे ना पालक चांगलं शिजवून घेतलेला आहे। तर आता आपण आहे ना त्याचं मिक्सरला चांगलं आहे ना पेस्ट करून घेऊया। तर आपण आहे ना पालकची पेस्ट बनवून घेतलेली आहे मिक्सरला चांगली। आता आपण आहे ना त्याला फोडणी देऊया। तर आपण आहे ना गॅसवरती टोप ठेवलेला आहे, टोपामध्ये ना तेल टाकून घेतलेलं आहे। तर आपण आहे ना ह्याला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने फोडणी देणार आहे। फोडणीमध्ये सर्वात पहिले ना मी राई, जिरं, तसंच पांढरे तीळ हे सर्व घेतलेलं आहे। आता आपण ह्याला ह्याची फोडणी टाकून देऊया आणि ह्याच्यामध्ये ना जास्त मसाल्याचा वापर करणार नाही, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर ह्याच्यामध्ये ना आपण ही जी आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याची जी पेस्ट बनवली होती ना ते 2 चमचे टाकून गॅस त्याला थोडासा मीडियम केलेला आहे। तर आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया। हळद आपण टाकून घेतलेली आहे। तर हे ना तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया। गॅस थोडासा वाढवलेला आहे आता मी। थोडंसं आहे ना 2 मिनिटं तरी आहे ना तेलामध्ये चांगलं परत एकदा ना परतवून घेऊया आणि ह्याला फोडणीला टाकूया। जास्त मसाले मी ह्याच्यामध्ये वापरलेले नाहीये, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हे पालकचं सूप बनवलेलं आहे। तुम्ही सुद्धा बनवून ट्राय करू शकता, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे हे। ह्याला ना आपण चांगली आहे ना 1 ते 2 उकळी येऊन देऊया आणि मग आपलं सूप रेडी होईल। यामध्ये ना आपण मीठ टाकून घेऊया आवडीनुसार आणि याला 2 उकळी करून घेऊया। तर आपलं तयार झालेलं आहे हेल्दी आणि खूप पौष्टिक असं पालकचं सूप। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून सुद्धा बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।